मूकनायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. तर चला पाहूयात नवीन बसस्थानकाच्या बांधकामाविषयीची अजब बातमी. नवीन बसस्थानकाच्या परिसरात काळ्या मातीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तेथील घर बांधकाम करत असताना 15 ते 20 फूट खोल खड्डे खोदून कॉलम उभे करावे लागतात. त्यावेळेसच घर जास्त काळ टिकू शकते. अन्यथा आपल्या समोर एक उदाहरण म्हणजे नवीन बसस्थानकाचे बांधकाम. बसस्थानकाच्या अनेक ठिकाणी जमीन खचल्यामुळे इमारत कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. त्याचमुळे नवीन सुसज्ज बसस्थानकाची गरज भासली आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने नवीन इमारत बांधकामास मंजुरी मिळाली. बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचे सर्व स्रोत आहे. ठेकेदार आणि अभियंत्यांना हे ज्ञात असूनही नवीन बांधकामाची अवस्था ही पुन्हा जुन्या बसस्थानकाच्या इमारतीप्रमाणे करण्याचे ठरविले आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची सुरुवात केली आहे. यावरून अनेक बसेस अनेक प्रवाशांना घेऊन अनेक वेळा ये जा करणार आहेत. त्यामुळे अतिशय मजबूतीने आणि सर्व मटेरियल योग्य पद्धतीने वापरून मजबूत बांधकाम करायला पाहिजे होते. परंतु बसस्थानक परिसरातील रस्त्याचे काम हे जेसीबीच्या साहाय्याने दबईचे काम करत जेसीबीच्या साहाय्यानेच कॉन्क्रीट पसरविण्याचे काम सुरू आहे. कॉन्क्रीट योग्य पद्धतीने मिश्रण न करताच कामाला गती देण्यात येत आहे. साधे घर बांधत असताना पक्के खडक लागेपर्यंत 15 ते 20 फूट खोल खोदल्या जाते. परंतु एवढ्या मोठ्या बसस्थानकाच्या इमारतीचे कॉलम मात्र काही फूट खोल खोदून उभे केले जात आहेत. कशा पद्धतीने मातीचे परीक्षण केले असावे आणि किती दिवस हे नवीन बसस्थानकाची इमारत टिकेल हे त्या ठेकेदार आणि अभियंत्यांनाच माहीत. अशा सार्वजनिक इमारती वारंवार नव्याने बांधता येत नाहीत. करिता या चालू असलेल्या बांधकामाचे पुनर्परीक्षण व्हावे आणि नव्याने एक समिती तयार करून होऊ घातलेल्या नवीन बसस्थानकाच्या बांधकामाची जबाबदारी या समितीकडे सोपवावी, अशी मागणी मूकनायकच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संबंधित प्रशासनाकडे करण्यात येत आहे. यावर तोडगा निघेपर्यंत पाहत राहा मूकनायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.